आज आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये मिळतो तसा चीज गार्लिक ब्रेड आणि हा आपण बनवणार आहोत कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा टाकून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. आता हे पीठ बाजूला ठेवूया आणि एका बाउलमध्ये 1 कप दही टाकून घ्यायचं. चमच्याने मोजलं तर 6 चमचे हे दही आहे. आता यामध्येच 2 चमचे तेल टाकायचं. पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा टाकायचा, 1.5 चमचा साखर टाकायची, 1 चमचा पिझ्झा मिक्स टाकायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मिक्स करून घेतलं की हे मिश्रण या पिठामध्ये टाकून घ्यायचं. त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. हे पाणी या पिठामध्ये टाकून हे पीठ चांगलं मऊसूत मळून घ्यायचं. लक्षात ठेवा हे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, तर ते असं एकदम सैलसर मळून घ्यायचं आहे. या पिठावरती एक फॉइल पेपर लावून घ्यायचा आणि हे पीठ 1 तास मुरण्यासाठी ठेवायचं. गॅसवर मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं. त्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकून छान खरपूस तळून घ्यायच्या. छान अशा तळल्या की एका बाउलमध्ये या काढून घ्यायच्या. या लसूण पाकळ्या अशा स्मॅश करून घ्यायच्या. या स्मॅश केलेल्या लसणामध्ये मी इथे 4 बटरच्या क्यूब तळून घेतल्या आहेत, त्या टाकायच्या. त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, पिझ्झा मिक्स टाकून मिक्स करून घ्यायचं. तर असं हे बटर गार्लिकचं मिश्रण तयार आहे. एका तासाने हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यावर थोडंसं बटर टाकायचं आणि 2 ते 3 मिनिट हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. नंतर या पिठाचे 2 भाग करून घ्यायचे. त्यातला एक भाग घेऊन त्याचा गोळा तयार करायचा. एखादं स्टँड घ्यायचं, त्यावर बटर पेपर टाकून घ्यायचा. या बटर पेपरवरती थोडासा मैदा असा भुरभुरून घ्यायचा. त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि तो जाडसरच पसरवून घ्यायचा. यावरती आपण बनवलेलं हे बटर गार्लिकचं मिश्रण लावून घ्यायचं. यावरती तुम्ही पिझ्झा सॉस देखील लावू शकता. नंतर अर्ध्या भागावरती भरपूर असं चीज टाकून घ्यायचं. नंतर मी इथे मक्याचे दाणे शिजवून घेतले आहेत ते टाकून घेत आहे. नंतर यावरती ऑरिगॅनो आणि पिझ्झा मिक्स टाकायचं. थोडीशी चिली फ्लेक्स टाकायची. आता हे असं फोल्ड करून घ्यायचं. काट्याच्या चमच्याने याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या. नंतर सुरीने यावरती असे काप करून घ्यायचे. म्हणजे हे बेक झाल्यावर कट करायला सोपं जातं. यावरती बटर गार्लिकचं मिश्रण लावून घ्यायचं. आता मी इथे मोठा कुकर गॅसवर 10 मिनिट गरम व्हायला ठेवला होता. त्यामध्ये 1 वाटी मीठ टाकून पसरवून घ्यायचं. त्यावरती हे स्टँड ठेवायचं. हे बेक करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे 20 मिनिट बेक करून घ्यायचं. 20 मिनिटांनी यावरचं झाकण काढायचं. तर हा गार्लिक ब्रेड चांगला बेक झाला आहे. थोडंसं थंड झाल्यावरती आपण हा काढून घेऊयात. हा गार्लिक ब्रेड तुम्ही मुलांना टिफिनसाठी देखील बनवून देऊ शकता. खूप छान लागतो. या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून पहा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.